आयुष्य पब्लिक, मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण निकोल योगला आणि आपल्यासोबत आहे आमचं नाना. आता नानासनी कापडाशिवाय टाकायची होती, त्यामुळे पहिल्यांदा एका दुकानात नानासने एक कापड घेतला आपण. त्यानंतर आता आपल्या एका मशीने मुरकी तोडलेली, ती मुरकी घ्यायला आपण आला एका दुसऱ्या दुकानात. मुरकी घेतली जिथं आला वडापावच्या गाडीत, तिथं वडापाव खाल्ला, डायरेक्ट घरला आलो. आता भावानं काल आपला पत्रा बदलून झालेला आणि जुना पत्रा काढून आपण तिथं नवीन पत्रा टाकलेला. जुन्या पत्र्याच्या भाग चाळण झालेली आपल्या. पत्रा खराब होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली चूल आहे. चुलीमुळे सगळा पत्रा खराब होतोय. ज्या ज्या ठिकाणी आपली चूल होती त्या ठिकाणचा पत्रा सगळा धुरानं खराब झालेला. त्यामुळे म्हणतात ही चूल आपण बाहेर काढायची आणि चुलीसाठी एक निवारा करायचा तयार. चुलीसाठी आपण ही जागा निवडली आणि ह्याच ठिकाणी आपल्याला निवारा करायचा, जेणेकरून पावसाचं पाणी आपल्या चुलीत शिरलं नाही पाहिजे. आता त्याच ठिकाणी खड्डा मारून कळकाची 2 दांडकी राहून घेतली आणि त्याचबरोबर दांडकी खातून पण घेतली, जेणेकरून आपलं हवेनं पाणी उडून जाऊ नये म्हणून. आणि वरनं त्याच्यावर पत्र्याचं पाणी टाकून तारनं फिरी बांधून टाकलं, जेणेकरून हवेनं उडून जाऊ नये म्हणून. आता इथं जरा जमिनीची लेवल डाऊन आहे, त्यामुळे वरनं येणार सगळं पावसाचं पाणी इथे येऊन थांबतं. त्यामुळे आता इथं आपल्याला जरा भरावा करायचा आहे. घराच्या आजूबाजूची खडी गोळा करून असा भराव करून टाकला आणि त्याचबरोबर चूल बी रचून टाकली डायरेक्ट. सकाळी आणलेली मुरकी आपण आता मशीला घालायची होती आणि त्याचबरोबर म्हशी शिंग पण जरा कापायची होती, कारण ती शिंग वाढायला लागली, त्यांच्या डोक्यात शिरायला लागली ती पाक. मग पहिला आधी तिला मुरकी घालून घेतली, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने तिला घट्ट पकडा येईल. मग एक सपानं हळूचं शेण उडून टाकलं, तर लयातनं कापलं तर तिला जखम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लयातनं आपण कापलं नाही, आपण नुसतं शेंड उडवून टाकली. ही असं 2 तुकडं काढलेलं. तर तुम्हाला पाहिजे असलं तर कमेंट करा, पोस्टानं पाठवून तुमच्याकडे. संध्याकाळी आपल्या इथं मटणाची जत्रा होती, मग तिकडे जेवायला गेलो आपण. आणि जेवण एकदम खतरनाक होतं, क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषयच नव्हता. आता आजचा व्हिडिओ आपल्या इथे संपते. व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जाता आता आपल्या मैत्रांचा रिव्ह्यू ऐकून जावा. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी होती? क्वालिटी आणि क्वांटिटी कशी होती? नाद नाही करत.